सूर्यमणी, नीलमणी आणि मोती या 3 तेलविहीरींमध्ये घबाड सापडण्याची शक्यता भारताला वाटते. इथे जे भूगर्भ संशोधन झालेले आहे आणि जे काही नमुने संशोधकांच्या हाती आलेले आहेत त्याच्यावरून हा निष्कर्ष काढण्यात येतोय. आपली जी इंधनाची वाढती गरज आहे ती भागवण्यासाठी भारताने गेल्या काही वर्षामध्ये अनेक धाडसी निर्णय घेतलेले आहेत. पूर्वी बरेच दबाव होते, पर्यावरणाचे दबाव, अमुक दबाव, तमुक दबाव, आणि त्यामुळे अनेक अशी क्षेत्र होती जिथे तेल मिळण्याची शक्यता होती, परंतु भारत जिथे संशोधन करत नव्हता. पूर्वी जे नो गो झोन होते, म्हणजे जिथे तेलासाठी संशोधन करायचं नाही, असे 99% भूभाग भारताने तेल संशोधनासाठी खुले केलेले आहेत. आणि किती मोठं परिवर्तन आहे लक्षात घ्या. आणि हे परिवर्तन करणं भारताला भाग होतं, कारण भारताची परिस्थिती अशी आहे. भारताला आज दररोज 5.4 दशलक्ष टन इतकं इंधन लागतं. भविष्यामध्ये अशी परिस्थिती येणार आहे, जगाला जे इंधन लागेल त्यापैकी 25% इंधन भारतात खर्च होणार आहे. भारत जर तेल संशोधनाच्या क्षेत्रामध्ये आत्मनिर्भर झाला नाही तर आपला जो GDP आहे त्याचा बराचसा भाग आपल्याला तेल आणि गॅसच्या आयातीसाठी खर्च करावा लागणार आहे.